नमस्कार. बुक वाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की जो माणूस जगातील सर्वात मोठा विद्वान होता, ज्याला 10 डोक्यांचं ज्ञान होतं, तोच इतिहासातील सर्वात मोठा विलन का ठरला? बरोबर. आपण रावणाला फक्त दरवर्षी जाळताना पाहिलंय, पण या पुस्तकातला रावण थोडा डिफरंट आहे ना? अगदी. हा रावण म्हणजे क्रोधातून जन्मलेला एक असा जिनियस आहे, ज्याला स्वतःच्या बापाने नाकारलं आणि जगाने फक्त त्याच्या रक्तावरून त्याला जज केलं. तर या कथेची सुरुवात होते एका अशा मुलापासून, ज्याचं अस्तित्वच म्हणजे एक संघर्ष होता. ओके. त्याचं नाव होतं दशग्रीव. त्याचे वडील होते महान ब्रह्मर्षी विश्रवा, ज्ञानाचे सागर. आणि आई? आई असुर होती ना? हो, आई होती कैकसी, असुर राजाची कन्या. म्हणजे जन्मापासूनच त्याच्या 2 जगं होती. एका बाजूला ऋषींचं ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला असुरांचं रक्त. हे कॉम्बिनेशनच त्या काळात खूप मोठं टॅबू असेल ना? नक्कीच. म्हणजे एका बाजूला समाजातील सर्वोच्च स्थानी असलेले ब्राह्मण ऋषी आणि दुसरीकडे असुर, ज्यांना नेहमीच म्हणजे खालच्या नजरेने पाहिलं जायचं. आणि हाच संघर्ष त्याच्या आयुष्याचा पाया ठरला. दशग्रीव आश्रमात वाढला. तो लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमान होता. वेद, शास्त्र, नीतिमत्ता जे काही शिकवलं जायचं ना, ते तो इतरांपेक्षा म्हणजे 10 पट वेगाने आत्मसात करायचा. त्याची प्रतिभा पाहून त्याचे गुरुजनही चकित व्हायचे. म्हणजे तो क्लासमधला टॉपर होता, पण तरीही फक्त त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याला सगळे त्रास द्यायचे. मला वाटतं इथूनच त्याच्या विलन बनण्याची सुरुवात झाली असावी. अगदी तसंच. त्याची बुद्धी कितीही तेज असली तरी आश्रमातले इतर ऋषीमुनी आणि त्यांची मुलं ते त्याच्याकडे नेहमी संशयाने बघायचे. अच्छा. त्यांच्या नजरेत तो नेहमी वेगळा होता. असुराचा मुलगा. हा शिक्का त्याच्या माथ्यावरून कधीच पुसला गेला नाही. त्याला नेहमी जाणून दिलं जायचं की तू आमच्यातला नाहीस. पहिल्या सगळ्यात त्याच्या वडिलांची म्हणजे ऋषी विश्रवांची हो, काय भूमिका होती? बरं. त्यांनी तरी त्याला आपलंसं केलं असेल ना? इथेच तर या शोकांतिकेचं मूळ आहे. ऋषी विश्रवा एक महान विद्वान होते, पण ते एक वडील म्हणून कमी पडले. म्हणजे पुस्तकात असं वर्णन आहे की त्यांना आपल्या मुलाच्या असुर रक्ताची लाज वाटायची. दशग्रीवाने ज्ञान मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी वडिलांच्या नजरेत तो नेहमीच अपुरा होता. ते त्याला कधीच पूर्णपणे स्वीकारू शकले नाहीत. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे ज्या वडिलांकडून त्याला स्वीकृती आणि प्रेमाची अपेक्षा होती, तिथूनच त्याला नकार मिळत होता. या गोष्टीचा त्याच्या बालमनावर किती खोलवर परिणाम झाला असेल. परिणाम खूप विनाशकारी होता. एक प्रसंग तर त्याच्या आयुष्याला कायमची कलाटणी देऊन गेला. एके दिवशी काहीतरी वादविवाद झाला आणि रागाच्या भरात ऋषी विश्रवा दशग्रीवाला म्हणाले, तू माझ्या कुळाचा नाहीस, तू अनार्य आहेस. 1 मिनिट. अनार्य हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण त्या काळात एका ऋषीच्या तोंडून आपल्या मुलासाठी हा शब्द येणं, याचा नेमका अर्थ काय होता? हे फक्त एक विशेषण होतं की त्याहून अधिक काहीतरी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनार्य म्हणजे फक्त जो आर्य नाही तो इतका साधा अर्थ नव्हता. मग ते एक प्रकारे सामाजिक आणि आध्यात्मिक बहिष्काराचं शिक्कामोर्तब होतं. असभ्य, असंस्कृत, धर्माच्या बाहेरचा असं घोषित करण्यासारखं होतं. बापरे. एका मुलासाठी जो त्याच धर्माच्या आणि ज्ञानाच्या वातावरणात वाढलाय, त्याच्या वडिलांनीच त्याला धर्माच्या बाहेर ढकलणं हे मृत्यूपेक्षाही भयंकर होतं. म्हणजे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. ज्या ज्ञानामुळे त्याला ओळख मिळावी असं वाटत होतं, त्याच ज्ञानाच्या रक्षकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. बरोबर. इथून पुढे त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नसेल. काहीच नाही. याच क्षणी त्याच्या मनात स्वतःला सिद्ध करण्याचा, जगापेक्षा मोठं होण्याचा एक भयंकर आग पेटली. ज्या वडिलांनी आणि ज्या समाजाने त्याला नाकारलं, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊन दाखवण्याची जिद्द त्याच्यात निर्माण झाली. आणि इथूनच त्याच्या अस्तित्वाचा खरा लढा सुरू झाला. हो. आणि हा लढा फक्त बाहेरच्या जगाशी नव्हता, त्याच्या आतल्या जगाशी पण होता. त्याच्यासमोर 2 पर्याय होते, नाही का? एक वडिलांचा मार्ग आणि दुसरा आईचा. अगदी. हीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी फांदी होती. एकीकडे त्याचे वडील होते ऋषी विश्रवा, जे स्वतः ब्रह्मर्षी पुलस्त्याचे पुत्र होते. हा मार्ग होता देवांचा, धर्माचा, निव्वळ ज्ञानाचा. पण हा मार्ग त्याच्यासाठी म्हणजे एक प्रकारे बंद झाला होता, कारण त्या मार्गावरच्या लोकांनी त्याला अनार्य ठरवून बाहेर काढून टाकलं होतं. आणि दुसरा मार्ग त्याच्या आईचा, कैकशीचा होता. ती असुर राजा सुमालीची मुलगी होती. तिच्या कुटुंबाची नक्की काय पार्श्वभूमी होती, त्यांचा दशग्रीवावर काय प्रभाव होता? अच्छा,
त्याच्या आजोबांची म्हणजे असुर राजा सुमालीची एक वेगळीच महत्वाकांक्षा होती. देवांनी असुरांना हरवून पाताळात धाडलं होतं. सुमालीला असुरांचं ते हरवलेलं वैभव परत मिळवायचं होतं. अच्छा. आणि त्याची नजर होती सोन्याच्या लंकेवर, जिथे त्याचा नातू आणि दशग्रीवाचा सावत्र भाऊ कुबेर राज्य करत होता. अच्छा, म्हणजे कुबेर हा देवांचा खजिनदार आणि लंकेचा राजा होता आणि सुमालीला वाटत होतं की ती लंका असुरांची आहे. हो, आणि त्यासाठी तो दशग्रीवाचा वापर करत होता. तो दशग्रीवाला सतत सांगायचा, तू या ऋषींच्या ज्ञान-ध्यानाच्या गोष्टींमध्ये का अडकला आहेस? तुझं रक्त असुरांचं आहे. तुझं ध्येय सत्ता मिळवणं आहे. राज्य करणं आहे असं काहीतरी. हो, ज्यांनी तुला नाकारलं त्यांच्यावर राज्य कर. हां. म्हणजे दशग्रीव एका विचित्र परिस्थितीत अडकला होता. एका बाजूला वडिलांचा आर्य धर्म, जो त्याला स्वीकारायला तयार नव्हता, आणि दुसऱ्या बाजूला आजोबांचं असुरी ध्येय, जे त्याला सत्तेचा आणि वैभवाचा आमिष दाखवत होतं. बरोबर. आजच्या भाषेत सांगायचं तर ही हॅड अ मेजर चिप ऑन हिज शोल्डर. बरोबर. त्याला स्वतःला प्रूव्ह करायचा ध्यास लागला होता. अगदी. तो एका अशा फाट्यावर उभा होता जिथे एक रस्ता देवांकडे म्हणजे केवळ ज्ञानाकडे जात होता आणि दुसरा रस्ता सत्तेकडे. त्याने सत्तेचा रस्ता निवडला. का? कारण त्याला जगाला आणि विशेषतः आपल्या वडिलांना हे सिद्ध करायचं होतं की तो कोणापेक्षा कमी नाही. त्याला फक्त सत्ता नको होती. त्याला ती ओळख हवी होती जी त्याच्या जन्माने आणि त्याच्या रक्ताने नाकारली होती. मला वाटतं त्याला फक्त जगावर राज्य करायचं नव्हतं, त्याला स्वतःच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करायचं होतं. हो. त्याला हे दाखवून द्यायचं होतं की अनार्य म्हणून हिणवलेला मुलगा स्वतःचं साम्राज्य उभं करू शकतो. आणि त्यासाठी त्याने काय केलं? त्याने त्याच ज्ञानाचा वापर केला ज्यासाठी त्याला नाकारलं गेलं होतं. वाव. त्याने ज्ञानाला आपलं शस्त्र बनवलं. त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली, इतकी कठोर की ब्रह्मदेव स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. आणि याच तपश्चर्येतून त्याच्या 10 डोक्यांची गोष्ट समोर येते, नाही का? बरोबर. हे 10 डोके म्हणजे नक्की काय होतं? तो खरंच 10 डोक्यांचा होता? नाही, पुस्तकात याचं खूप सुंदर प्रतिकात्मक वर्णन आहे. ही 10 डोकी म्हणजे शारीरिक अवयव नव्हते. मग? ती त्याच्या अफाट ज्ञानाचं प्रतीक होती. 4 वेद आणि 6 शास्त्र या 10 विद्यांमध्ये तो पारंगत झाला होता. प्रत्येक डोकं हे त्याच्या ज्ञानाच्या एका शाखेचं, त्याच्या मॅस्ट्रीचं प्रतीक होतं. तो अक्षरशः एक चालता बोलता ज्ञानकोश, एक महाविद्वान होता. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्या ज्ञानामुळे त्याचे वडील त्याला श्रेष्ठ मानत नव्हते, हो, त्याच ज्ञानाला त्याने आपली सर्वात मोठी ताकद बनवलं. आणि त्याने ब्रह्मदेवाकडे वरदान काय मागितलं? त्याने अमरत्व नाही मागितलं. त्याचा आत्मविश्वास बघा. काय मागितलं? त्याने वरदान मागितलं की त्याला कोणी देव, दानव, यक्ष, गंधर्व किंवा इतर कोणीही दिव्य शक्ती मारू शकणार नाही. मग? त्याने माणसांचा उल्लेख टाळला. का? कारण त्याला वाटलं की एक क्षुल्लक मानव त्याला काय हरवणार. हाच त्याचा अहंकार होता, जो त्याच्या ज्ञानापेक्षाही मोठा झाला होता. आणि या ताकदीच्या जोरावर त्याने आपलं पहिलं ध्येय निश्चित केलं असेल. लंका जिंकणं. बरोबर. हो, त्याचा सावत्र भाऊ कुबेर, जो देवांचा खजिनदार होता, लंकेवर राज्य करत होता. दशग्रीवाने त्याला आव्हान दिलं आणि युद्धात हरवून लंकेवर आपलं राज्य स्थापन केलं. त्याने पाताळात लपलेल्या असुरांना बाहेर काढलं. त्यांना लंकेत वसवून असुरांचं वैभव परत आणलं. ज्या मुलाला त्याच्या वडिलांनी अनार्य म्हणून आश्रमातून बाहेर काढलं होतं, हो, त्याने स्वतःचं एक सुवर्ण साम्राज्य निर्माण केलं होतं. ही गोष्ट अविश्वसनीय आहे. जी ओळख त्याला नाकारली होती, तीच ओळख त्याने सोन्याने मळवून जगासमोर ठेवली. त्याने फक्त शक्ती मिळवली नाही, तर लंगा नावाचं एक स्टार्टअप सुरू केलं, जे खऱ्या सोन्याचं बनलेलं होतं. फक्त एक योद्धा नव्हता, तो एक उत्कृष्ट प्रशासक होता. त्याने लंकेला इतकं वैभवशाली आणि समृद्ध बनवलं की स्वर्गातल्या देवांनाही त्याचा हेवा वाटू लागला. आणि त्याने स्वतःला रावळ हे नाव दिलं. हो, ज्याचा अर्थ होतो जो मोठ्याने गर्जना करतो. त्याने आपल्या नावाची आणि पराक्रमाची गर्जना तिन्ही लोकांमध्ये पोहोचवली. म्हणजे आता त्याच्याकडे सगळं काही होतं. ज्ञान होतं, संपत्ती होती, सत्ता होती. सगळं काही. ज्या स्वीकृतीसाठी तो आयुष्यभर तळमळत होता, ती आता त्याला भीतीने का होईना पण मिळत होती. त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं. He had everything, knowledge, gold and power. But then he did something that ruined his legacy forever. Why did a genius like him kidnap Sita? Was it just revenge? ती फक्त सूडाची गोष्ट नव्हती. त्या एका निर्णयामागे रावणाचा तो अहंकार होता, जो म्हणत होता की मी नियतीलाही बदलू शकतो.
पण एका स्त्रीच्या सन्मानाशी खेळणं त्याला इतकं महागात पडलं की त्याची सुवर्णलंका राखेची ढीग झाली. पण लंकेच्या दहनाआधी रावणाने मरताना असं काही सांगितलं जे ऐकून लक्ष्मणही थक्क झाला. ते गुपित होतं. तुमच्याकडे कितीही नॉलेज असलं तरी जर तुमचं कॅरेक्टर नसेल तर ते सगळं मातीमोल आहे. वा, म्हणजे मरताना रावणाने स्वतःचा फेलियर मान्य केला. हो, आणि म्हणूनच प्रभू राम सुद्धा लक्ष्मणाला म्हणाले होते की जा आणि त्या मरणाऱ्या विद्वानाच्या पायाशी बसून ज्ञान घे. नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि खूप गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणार आहोत. रावणाचा. हो, रावण. शरद तांदोळे यांच्या रावण, राजा राक्षसांचा या पुस्तकाच्या आधारे आपण हे समजून घेऊ की एका खलनायकाकडून आपण सकारात्मक काय शिकू शकतो. आणि खरं तर हाच प्रश्न महत्वाचा आहे की रावणाला फक्त खलनायक म्हणणं हा त्याच्यावर अन्याय आहे का? बरोबर. चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया. ही खूपच रंजक सुरुवात आहे, कारण रावणाची गोष्ट ही फक्त चांगली विरुद्ध वाईट अशी सरळसोट नाहीये. नाही, अजिबात नाही. ती ज्ञान, शक्ती, अहंकार आणि नैतिकता यांच्यातल्या एका खूप गुंतागुंतीच्या नात्याची गोष्ट आहे. मग सुरुवात करूया त्याच्या अंतापासूनच. राम आणि रावणाचं युद्ध आपण सगळेच जाणतो. हो, पण आपल्या स्रोतानुसार हे युद्ध केवळ देव आणि राक्षस यांचं नव्हतं. अच्छा. हे होतं अहंकार विरुद्ध नैतिकता या दोन महाशक्तींचं युद्ध. तुम्ही जो मुद्दा मांडलाय त्याला जोडून मला सांगावंसं वाटतं की रावणाची ताकद हीच त्याची कमजोरी कशी बनली. विचार करा, त्याच्याकडे काय नव्हतं. तो महान शिवभक्त, चारी वेदांचा ज्ञाता, उत्कृष्ट वीणावादक. हो, आणि राजनीती, युद्धशास्त्र सगळ्यात पारंगत. सुवर्णलंका होती, कुबेराची संपत्ती होती. म्हणजे तो खऱ्या अर्थाने एक सेल्फ मेड मॅन होता. मग इथेच एक प्रश्न पडतो. जर तो इतका विद्वान होता, मोठा शिवभक्त होता, तर त्याला हे कळलं नाही का की त्याचा अहंकार त्याला विनाशाकडे घेऊन जातोय? बरोबर. एक ज्ञानी माणूस इतका अंधाळा कसा होऊ शकतो? हाच तर या कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. याचं उत्तर आहे ना, ज्ञान आणि शहाणपणातल्या फरकात दडलंय. ज्ञान आणि शहाणपण? हो, रावणाकडे प्रचंड ज्ञान होतं, पण ते वापरण्याचं शहाणपण नव्हतं. त्याचं ज्ञान हे त्याच्या अहंकारासाठी इंधन बनलं. अच्छा. याला आपण असं पाहू शकतो की रावणाचा अहंकार म्हणजे एक असा फुगा होता जो सतत वाढत गेला. प्रत्येक विजय, प्रत्येक यश, प्रत्येक स्तुतीनी तो मोठा होत गेला. अगदी. आणि शेवटी सीतेचं हरण करण्याच्या एका चुकीच्या टोचणीने तो फुटला. सगळं संपलं. आणि ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू पडते असं दिसतंय. हो की नाही? म्हणजे आजच्या जगातही आपल्याला असे अनेक रावण दिसतात, मोठे नेते, सीईओ, सेलिब्रिटी, हो, ज्यांच्याकडे प्रतिभा, पैसा, प्रसिद्धी सगळं काही असतं. हो. पण एका चुकीमुळे, एका स्कॅन्डलमुळे ते एका रात्रीत जमिनीवर येतात. तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी बोट ठेवलंय. आजच्या भाषेत त्याला कॅन्सल कल्चर म्हणतात. कॅन्सल कल्चर, बरोबर. आणि या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक विचार मनात येतो की रावण हा इतिहासातील पहिला कॅन्सल झालेला आयकॉन होता का? इंटरेस्टिंग. त्याच्याकडे सगळं होतं, तो एक कम्प्लीट पॅकेज होता. पण चारित्र्याच्या एका चुकीमुळे त्याच्या संपूर्ण वारसा, त्याची सगळी पुण्ये पुसली गेली. म्हणजे त्याचा रेझ्युमे कितीही प्रभावी असला तरी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सेल झालं. पण कॅन्सल होण्यात आणि रावणाच्या अंतात एक फरक आहे. आज लोक सोशल मीडियावर कॅन्सल होतात. रावणाचा तर सर्वनाश झाला. खरंय. मला वाटतं त्याची चूक फक्त सीतेचं अपहरण करण्यापुरती मर्यादित नव्हती. ते तर फक्त एक लक्षण होतं. हो. त्याच्या आत जो अहंकार अनेक वर्षांपासून वाढत होता, त्याचा तो एक स्फोट होता, नाही का? अगदी. सीतेचं हरण हे कारण नव्हतं, ते परिणाम होतं. परिणाम. हो, परिणाम होता त्याच्या मीपणाचा. मला कोणी हरवू शकत नाही, मी जे ठरवेन तेच होईल. मी देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला व्यवस्थेपेक्षा, नीतिमत्तेपेक्षा मोठी समजू लागते, तेव्हा तिचा विनाश निश्चित असतो. हनुमानानं लंका जाळली हा त्याच्यासाठी पहिला आणि मोठा इशारा होता. यानी माणूस आंधळा होतो. पण याच अहंकाराला एक दुसरी बाजूही आहे. ज्या क्षणी रणांगणावर त्याचा अहंकार संपला, त्याच क्षणी त्याचं खरं ज्ञान बाहेर आलं. इतकं की खुद्द प्रभू रामांनाही त्याचा आदर करावासा वाटला. हा भाग मला खूपच आश्चर्यकारक वाटतो. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ज्या शत्रूशी इतका काळ युद्ध केलं, ज्याच्यामुळे एवढा विध्वंस झाला, त्याला आत्ताच पराभूत केले. हो, आणि तरीही त्याच्या ज्ञानाचा आदर करणं. प्रभू राम लक्ष्मणाला म्हणतात, जा त्या मरणाऱ्या विद्वानाकडून जीवनाचे धडे घे.
यात एक मोठा संदेश आहे. ज्ञान हे शत्रूकडून मिळालं तरी ते घ्यावं. कारण ज्ञान कधीच वाईट नसतं. त्याचा वापर करणारा चांगला किंवा वाईट असू शकतो. आणि मग रावणाने त्या मरणासन्न अवस्थेत लक्ष्मणाला 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. हो. त्यातली पहिली शिकवण होती, शुभ कामात कधीच उशीर करू नका. जे काही चांगलं करायचे आहे ते लगेच करा. यावर विचार केला तर खूप खोल अर्थ आहे. रावण स्वतःचं उदाहरण देतो. तो म्हणतो, माझ्या मनात अनेक चांगली कामं करायची होती. जसं की स्वर्गापर्यंत शिडी बांधणं. हो, किंवा समुद्राचं पाणी गोडं करणं. पण तो म्हणतो, मी ही कामं पुढे ढकलत राहिलो. नंतर करू, अजून खूप वेळ आहे, असं म्हणत राहिलो. आणि वाईट काम? जसं की सीतेचं हरण. ते मात्र एका क्षणाचाही विचार न करता केलं. परिणामी चांगली कामं मनातच राहिली आणि एका वाईट कामाने माझा विनाश ओढून घेतला. हे तर आपल्या रोजच्या आयुष्याला थेट भेडणारं आहे. आपण कितीतरी वेळा चांगल्या गोष्टी पुढे ढकलतो. बरोबर. व्यायाम उद्यापासून सुरू करेन, नवीन कोर्स पुढच्या महिन्यापासून लावेन, तो आज लवकर येत नाही. म्हणजे रावणाची ही शिकवण आपल्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच चालढकल करण्याच्या सवयीवर एक पोटेंटे भाष्य करते. अगदी. आणि दुसरी शिकवण तर आणखी महत्वाची. रावण म्हणाला, आपल्या शत्रूला कधीच छोटा किंवा कमी समजू नका. तो म्हणतो, मी ज्यांना सामान्य वानर माकडं समजत होतो त्यांनीच माझ्या अजिंक्य सेनेचा आणि सुवर्ण लंकेचा नाश केला. हनुमानाचं उदाहरण तर मूर्तिमंत आहे. रावणाने हनुमानाला एक सामान्य दूत, एक वानर समजण्याची चूक केली. हो, त्याला वाटलं याची शेपटी जाळून याची फजिती करूया. पण त्या एका वानराने संपूर्ण लंका जाळून टाकली. हा रावणाच्या अहंकाराला बसलेला पहिला मोठा तडाखा होता, जो त्याने गांभीर्याने घेतला नाही. बरोबर. हीच चूक आपणही आपल्या आयुष्यात करतो. आपण आपल्या स्पर्धकांना, आपल्या आयुष्यातल्या समस्यांना कमी लेखतो. हे तर किरकोळ आहे, याचं काय होणार? अगदी. पण तीच छोटीशी समस्या पुढे जाऊन मोठं रूप धारण करते. मग ती आरोग्याची छोटी तक्रार असेल, नात्यांमधला छोटासा गैरसमज असेल, किंवा कामाच्या ठिकाणचा छोटासा प्रॉब्लेम, त्याला वेळीच ओळखणं महत्वाचं आहे. हो. आणि तिसरी शिकवण, जी कदाचित या सगळ्याचं मूळ आहे. रावण म्हणाला, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुप्त किंवा रहस्य कधीही कोणाला सांगू नका. विभीषणाचं उदाहरण. हो, पण या पलीकडे जाऊन याचा एक अर्थ असाही होतो की स्वतःच्या शक्तीवर आणि बुद्धीवर कधीही अतिविश्वास ठेवू नका. आणि गंमत म्हणजे हे 3 धडे वेगळे नाहीत. ते एकाच मोठ्या चुकीचे 3 भाग आहेत. अच्छा, कसे काय? आत्मपरीक्षणाचा अभाव. जो माणूस स्वतःला, स्वतःच्या मर्यादांना ओळखू शकत नाही, तोच चांगल्या कामांना पुढे ढकलतो. कारण त्याला वाटतं वेळ अनंत आहे. बरोबर. तोच शत्रूला कमी लेखतो, कारण त्याचा अहंकार त्याला दुसऱ्याची खरी ताकद पाहू देत नाही. आणि तोच अति आत्मविश्वासाचा बळी ठरतो. म्हणजे मूळ रोग एकच आहे, लक्षणं 3 आहेत. अगदी. वा, म्हणजे हे 3 नियम नसून एकाच मानसिकचं 3 पैलू आहेत. आणि हे आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किती अचूक बसतं. अगदी. विचार करा, हे आजच्या उत्तम लीडरशिप लेसन्स आहेत. कसं? पहिली शिकवण, शुभस्य शीघ्रम, म्हणजे ॲक्ट फास्ट ऑन ऑपॉर्च्युनिटीज. चांगल्या संधीची वाट पाहू नका, ती मिळवा आणि त्यावर लगेच काम करा. दुसरी शिकवण, शत्रूला कमी लेखू नका. म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन अँड रिस्क्स. तुमच्या स्पर्धकांचा, मार्केटचा, धोक्यांचा पूर्ण अभ्यास करा. आणि तिसरी, अति आत्मविश्वास टाळा. म्हणजे स्टे हंबल अँड सेल्फ अवेअर. कितीही यशस्वी झालात तरी पाय जमिनीवर ठेवा. रावणाच्या चुका आजच्या व्यवस्थापकांसाठी एक मोठी केस स्टडी आहेत. हो ना. ही जी गुंतागुंत आहे, हे जे दुहेरी व्यक्तिमत्व आहे, मला वाटतं हेच लेखक शरद तांडळे यांना त्यांच्या पुस्तकातून मांडायचं होतं. हो, आणि त्यांचा उद्देश खूप स्पष्ट आहे. त्यांना रावणाला नायक किंवा खलनायक ठरवायचं नाहीये. त्यांना फक्त त्याला एका विलनच्या चष्म्यातून बघायचं नव्हतं. बरोबर. आपण रावणाला नेहमीच ब्लॅक कॅरेक्टर म्हणून पाहतो, म्हणजे जो पूर्णपणे वाईट आहे. पण कोणतीही व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. प्रत्येकामध्ये काहीतरी ग्रे असतं. पण करणारा दुष्ट राजा होता, हे सत्य आहे. पण त्याचवेळी तो एक महान शिवभक्त, एक विद्वान, एक जबाबदार भाऊ आणि आपल्या प्रजेची काळजी घेणारा राजाही होता. त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते, जे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. शरद तांदळे लिहितात की त्यांना वाल्मिकी रामायणातून प्रेरणा मिळाली. अच्छा. त्यांना रावणाच्या आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोन शोधायचा होता. याचा अर्थ त्याच्या चुकांवर पांघरून घालणं नाही, तर त्याच्या चांगल्या गुणांची नोंद घेणं. अगदी. इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो. एखाद्या व्यक्तीची एक मोठी चूक त्याच्या सर्व चांगल्या कर्मांवर पाणी फेरते का? किंवा
त्याची चांगली कर्म त्याच्या मोठ्या चुकीला माफ करू शकतात का? हे पुस्तक आपल्याला उत्तर देत नाही, पण हा प्रश्न विचारायला भाग पाडतं. म्हणजे लेखक असं सुचवत आहेत का की प्रत्येक माणसात एक राम असतो आणि एक रावण असतो? आपल्यात ज्ञान, कला, शक्ती हा रावण आहे, तर नीतिमत्ता, संयम, करुणा हा राम आहे. हो. आपण आपल्या कोणत्या रूपाला बाहेर काढतो, कोणत्या विचारांना कृतीत आणतो, हे पूर्णपणे आपल्या निर्णयावर अवलंबून असतं. खूप सुंदर विचार आहे हा. म्हणजे ही लढाई फक्त रामायणातच नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या मनात रोज सुरू असते. अहंकार आणि विवेक यांच्यातली लढाई. हो. आपण कुणाला जिंकू देतो यावर आपलं आयुष्य ठरतं. रावणाने त्याच्या अहंकाराला जिंकू दिलं आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी पाहिला. बरोबर. ही कथा आपल्याला हेच शिकवते की ज्ञानाबरोबरच चारित्र्य, शक्तीबरोबरच संयम आणि अधिकाराबरोबरच जबाबदारी किती महत्वाची असते. म्हणूनच ही कथा आजही तितकीच प्रासंगिक आहे. म्हणूनच रावण ए राजा राक्षसांचा हे पुस्तक वाचल्यावर त्या विलनबद्दल चीड तर येतेच, पण कुठेतरी त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल, त्याच्या पराक्रमाबद्दल कौतुकही वाटतं. त्याच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण होते की एवढा मोठा विद्वान, एवढा मोठा पराक्रमी राजा कसा भरकटला असेल. आणि मला वाटतं हेच या पुस्तकाचं यश आहे. ते आपल्याला एकाच गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून बघायला शिकवतं. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. खरंय. कारण आयुष्य हे कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसतं, ते नेहमी ग्रे असतं. आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो, जो श्रोत्यांनी नक्कीच विचार करण्यासारखा आहे. कोणता? रावणाने मरताना लक्ष्मणाला जे ज्ञान दिलं, ते जर त्याने स्वतःच्या आयुष्यात थोडं जरी वापरलं असतं, तर आज आपण त्याची गोष्टच वेगळ्या पद्धतीने करत असतो, नाही का? अगदी. दुसऱ्याला सल्ला देणं सोपं असतं, पण तो स्वतःच्या आयुष्यात उतरवणं किती कठीण असतं. आयुष्य हे कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसतं, ते नेहमी ग्रे असतं. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली? बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.